पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। आज मी माननीय उद्धव साहेब आणि माननीय आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि ही भेट आणि यानंतरच्या झालेल्या चर्चेतून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की या देशामध्ये जी काही एक मोठ्या पद्धतीची विकृती निर्माण झालेली आहे ही ठेचण्यासाठी आणि हिला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र आलं पाहिजे। अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की या गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय रवत, अंग झाडूनी निघवा हिरी, घे बिनीवरती घाव। म्हणजे प्रचंड मोठ्या पद्धतीचे वेगवेगळे खोटे आणि एक वेगवेगळे असे षडयंत्र करून आमच्या सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या उपेक्षित लोकांना फसवण्याचं काम केलं जातं। मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करतो की आम्ही अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं मोठं योगदान आहे, पण अण्णाभाऊंचं कुटुंबीय म्हणून आम्हालाही कधी कधी अपमानाला सामोरे जावं लागले। आणि या ठिकाणी ज्यावेळेला मी आलो, मातोश्रीवर ज्यावेळेला आलो त्यावेळेला दोन्ही बाप लेकांना मी पाहिलं, त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, न्यूनगंड नाही, अतिशय नम्र स्वभावाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे। आणि त्यांनी जे आम्हाला शब्द दिलेला आहे की समाजाबद्दल, मातंग समाजाबद्दल विशेषतः आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, आम्ही तुमच्या सोबत आहेत। अण्णाभाऊंच्या बद्दल आम्हाला आदर आहे। बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, त्यांच्या वडिलांचे, माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे अण्णाभाऊंचे ऋणानुबंधाचे संबंध होते आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात, खूप आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या मनानं आमचं स्वागत केले। आणि या पुढची लढाई ही या ठिकाणी व्यवस्थेच्या सिस्टीमच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आम्ही आता राज्यभर डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या सोबत आहे। काही जबाबदारी संदर्भात काही चर्चा तुम्ही इच्छा मी आजच त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि हा प्रवेश झालेला आहे। मला असं वाटतं की ते काही देतील पद, मला त्याच्याशी काही मतलब नाही, कारण लढाई फार महत्त्वाची आहे। पद आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत। या लढाईमध्ये आम्ही उतरलोय, लढाई जिंकणं हा आमचा एकमेव हेतू आहे।